माझा रंग काळा होता. याच कारणामुळे लोक मला चिडवायचे. याची सुरुवात माझ्या लहानपणापासूनच झाली होती, जेव्हा माझी आजी माझ्यासोबत भेदभाव करायची. माझ्या 4 बहिणी होत्या. त्या खूप सुंदर होत्या, त्यामुळे त्या मला नेहमी टोमणे मारायच्या. पण या सगळ्यांपेक्षा माझी आई वेगळी होती. ती माझ्यावर खूप प्रेम करायची. माझ्या रंगामुळे मला चिडवण्याने माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता आणि आता हे स्पष्टपणे माझ्या व्यवहारातून दिसून येत होतं. दुसऱ्यांशी बोलताना मी घाबरू लागले होते. मग माझी भेट राजूसोबत झाली. तो माझा फॅमिली फ्रेंड होता आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. सुरुवातीला एकमेकांना भेटत होतो. मग आम्ही नोट्सची अदलाबदल करायला सुरुवात केली. हळूहळू आमच्या पसंती जुळून आल्या आणि आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्यावेळी आमच्याकडे मोबाईलही नव्हते. मी त्याच्याशी बोलायला उतावळी असायचे. तो असा एकमेव व्यक्ती होता ज्याला मी माझा पक्का मित्र समजत होते. एक दिवस त्याने मला त्याच्या मनातील गोष्ट सांगितली आणि मीही होकार दिला. त्यावेळी माझं वय 20 असेल आणि आम्ही 4 वर्ष एकमेकांना डेट केलं. राजूने आमच्याबद्दल आईला सांगण्याचा निर्णय घेतला, पण त्याची आई आमच्या प्रेमाच्या विरोधात होती आणि त्यांच्या विरोधाला माझा काळा रंग होता. राजूने त्याच्या आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या आईने त्याचं काहीच ऐकलं नाही. आमचं ब्रेकअप माझ्यासाठी खूप दुःखद होतं. नदीत जितकं पाणी होतं तितकं पाणी माझ्या डोळ्यातून वाहत होतं. मी आत्महत्या करण्याच्या तयारीत होते, पण आईने मला अडवलं. 23व्या वर्षी शिक्षण पूर्ण करेपर्यंत मला खूप मुलांनी रिजेक्ट केलं होतं आणि मग माझं लग्न मनोजसोबत झालं. मनोज मुंबईत जॉब करत होता, त्यामुळे मला त्याच्यासोबत जावं लागलं. आमचं वैवाहिक जीवन खूप आनंदात चाललं होतं. आम्हाला एक मुलगीही झाली होती. तिचं नाव आम्ही दया ठेवलं होतं. पण राजूची आठवण माझ्या मनातून जात नव्हती. एक दिवस मार्केटमध्ये राजूसोबत भेट झाली. त्यानं मला माझ्या नवऱ्याबद्दल आणि मुलीबद्दल विचारलं. मीही त्याला त्याच्या लाईफबद्दल विचारलं. त्याने सांगितलं सर्व काही ठीक चाललंय. राजूने कुठून तरी माझा नंबर मिळवला होता आणि मला फोन केला आणि सांगितलं तो आजही माझ्यावर प्रेम करतो. मी त्याला सांगितलं की माझं फक्त मनोजवर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत खुश आहे आणि तो पुढे काही बोलण्याच्या आतच मी फोन ठेवून दिला. त्या दिवशी रोजच्यापेक्षा मनोज लवकर घरी आला होता आणि त्यानं माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. त्याला लग्नाआधीच्या माझ्या आणि राजूच्या रिलेशनबद्दल कळालं होतं. जिला तो साधी बाई समजत होता, आता ती त्याला धोकेबाज वाटू लागली होती. त्यावेळी माझी सासूही तिथेच होती. त्यांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्याही दुःखी झाल्या. माझ्या आईवडिलांनी मनोजला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयारच नव्हता. मी त्याला आमच्या मुलीचा एक वेळ विचार करण्यासाठी भीक मागितली, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि आमचा घटस्फोट झाला आणि तो माझ्या मुलीलाही सोबत घेऊन गेला. त्यावेळी राजू परत माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या घरच्यांकडे येऊन परत माझा हात मागितला. त्याचाही एक घटस्फोट झाला होता. मला त्याचा तिरस्कार वाटत होता. मला आता तो माझ्या आयुष्यात नको होता. त्याच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं होतं. दुसऱ्या बाजूने माझी आई राजूसोबत लग्न करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होती. तिने माझ्या 4 बहिणींसाठी मला राजूसोबत लग्न करण्यासाठी भाग पाडलं. लग्नानंतर मी त्याला कधीही माझ्याजवळ येऊ दिलं नाही. त्याच्याशी कसलाच संबंध ठेवला नाही. मी फक्त त्याच्याशी लग्न केलं होतं ते माझ्या घरच्यांसाठी. या गोष्टीचा राग राजूच्या मनात होता. रोज रात्री तो माझे हातपाय पलंगाला बांधून माझ्यावर जबरदस्ती करायचा. लग्न झाल्याच्या 1 महिन्यात मी परत प्रेग्नेंट राहिले आणि मी एका मुलाला जन्म दिला. राजूने माझ्या आयुष्यातील सगळं प्रेम संपवून टाकलं होतं. त्याच्याकडे वाडवडिलांची खूप संपत्ती होती, म्हणून तो काही कामही करायचा नाही. दिवसभर घरीच असायचा. कधी कधी तो माझी काळजी करायचा तर कधी अचानक पलटायचा आणि माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करायचा. माझी 3री डिलिव्हरी सी सेक्शनमध्ये झाली होती आणि एकाच वर्षात मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिले होते. डॉक्टर आम्हा दोघांवर खूप चिडले होते. जेव्हा 4थ्यांदा मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा मी स्वतः दुसऱ्या डॉक्टरकडून मूल खाली करण्याच्या गोळ्या घेतल्या. खूप रक्त गेलं, पण मी कोणाला काहीच सांगितलं नाही. रात्री जेव्हा मला खूप त्रास होऊ लागला तेव्हा डॉक्टरांनी पिशवी काढण्याचा सल्ला दिला. हे चुकीचं होतं, पण माझ्या बाबतीत हा योग्य पर्याय होता.
कारण माझी आता या गरोदरपणातून कायमची सुटका होणार होती.